नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीरांची साहित्य चर्चा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीचं वाचन करत आहोत. त्याच मालिकेतला पुढचा भाग. कधी ना कधी घात होणार, एकाच विचारानं राधाचं काळीज पोखरलं होतं. जखमी हृदयावर फकीराच्या त्या हालचालींच्या सारख्या जखमा होत होत्या. फकीरानं शांत बसावं, त्यानं कुठं जाऊ नये. त्याचे वैरी टपून बसले आहेत, ते केव्हा तरी डोकं वर काढतील याचाच ती विचार करत होती. फकीरा सत्तूची सुटका करून आला आणि दुसऱ्या दिवशी बाबरखान फौजदारानं गावात येऊन डेरा दिला. गावातून त्याचं बोलावणं येण्यापूर्वीच मागवाड्यात एकाएकी दंगल उडवली. आपापसात हाणामारी झाली. एकूण एक माणूस जखमी झाला. कधीही एकमेकांना शब्दांना न दुखवणारे मांग आपसात लढले हे ऐकून गावाला आश्चर्य वाटलं आणि त्या मारामारीनं बाबरखान सरपडला. कारण बाबरखानाबरोबर उमा चौगुले आला होता. सत्तूची सुटका फकीरानंच केली असा त्याचा दावा होता. नदीला रात्री झालेल्या चकमकीत एकूण एक माणूस जखमी झाला आहे असं त्यानं बाबरखानाला सांगितलं होतं. त्या सर्व लोकांच्या जखमा पाहण्यासाठीच मुद्दाम बाबरखान आला होता. जो जो जखमी दिसेल त्याला अटक करायची त्यानं तरतूद करून ठेवली होती. परंतु साराच डाव उधळला होता. आपसात मारामारी करून सर्वच मांग जखमी झाले आणि बाबरखानाची निराशा झाली. त्या रात्री सर्व मांग लोकांना बोलावण्याऐवजी सर्वांना सकाळी सूर्योदयाला चौड्यावर बोलावलं. त्यावेळी 2 फळे करून मांग गावात दाखल झाले. एका फळीचा फकीरा तर दुसरीचा सावळा हा पुढारी होता आणि सर्वच जखमी होते. चावडीच्या कट्ट्यावर बाबरखान गुडगुडी उडीत बसला होता. पाठीमागे एक बंदूकधारी शिपाई उभा होता. बाबर गुडगुडीचे मंद झुरके मारून तोंड एकदम पसरून दूर सोडित होता. त्याचा गिड्डा देह खाली बसल्यामुळे अधिकच रुंदावला होता. त्याच्या काळ्या चेहऱ्यावरील दाट भुवया, सणसणीत मिशा, लांब दाढी आणि डोकीवरचे ताठ केस यामुळे त्याची भीती वाटत होती. सावळा एकदम पुढं झाला. त्यानं आपला जखमी उजवा हात डाव्या हातानं धरून फौजदाराला सलाम राम केला आणि जवळच बैठक मारली. चावडीत विष्णुपंत कुलकर्णी, शंकरराव पाटील व इतर बडी मंडळी गंभीर चेहरे करून बसली होती. धुराचा लोट सोडून बाबरखान समोर बसलेल्या सावळाकडे रागाने पाहत म्हणाला, "काय रे, मी कसा दिसतो तुला? खरं सांग." अस्वलावाने दिसतं सरकार, सावळा उद्गारला. त्याचे ते उत्तर ऐकून डेरा चरकला. सर्व लोक भयभीत होऊन पाहू लागले. "तुला माझी भीती वाटत नाही?" "नाही सरकार." "का वाटत नाही?" "मेलेलं मेंढरू आगीला भीत नसतं रावसाहेब." "खरं आहे तुझं," बाबरखान म्हणाला. "रात्री मारामारी का केली रे?" "मी वाईस दारू घेतली म्हणून फकीराला राग आला. त्यानं मला काठी मारली, मग झाली झोपी." सावळानं एका दमात सारं सांगून टाकलं. बाबरखान पुढं काहीच बोलला नाही. त्यानं पुढं कसलीच चौकशी केली नाही. दुपारी रावटी उठवून तो निघाला आणि नंतर राधाला समजलं की ती मारामारी केवळ नाटक होतं. वारण्याच्या काठी मुळीला झालेल्या जखमा पाहून आपण अडकू म्हणून मुद्दाम मारामारी केली होती. त्या प्रसंगाची आठवण होऊन राधा बेचैन झाली. गावातील आयाबाया राधाला सल्ला देत, फकीराचं लग्न करून टाक. सर्वात मोठा उपाय हाच आहे. एकदाचं लग्न झालं की हा सुतासारखा सरळ परपंच करू लागला. पण ते राधाला पटत नव्हतं. कारण त्याच्या बापाचा राणोजीचा इतिहास ती विसरली नव्हती. पेढ्याचा पुढा कमरेला खवून त्यानं जीव दिला होता. त्याचीच ही औलाद. त्याचं लग्न झालं काय न झालं काय सारखंच. 15 दिवस झाले आणि एके दिवशी चिचणीकर पिराजी आला आणि राधाला म्हणाला, "अक्का, तू 12 वर्ष गाव सोडून कुठं गेली नाहीस. एकदा चल चिचणीला, राहा 4 दिवस आणि ये मग."
नाही रे बाबा, राधा म्हणाली. घरात आत्या आहे ती, त्यांच्यानं काम होत नाही आणि या घरात भूत नसते, तिला कुठं सोडू? त्याची नका काळजी करू, पिराजी म्हणाला. तो आत्याला बी घे संग आणि चल. फकीराची काळजी करू नका, त्या भूताला मी मंत्र मारतो. पिरानं फारच आग्रह केला आणि एका चाकोरीत कैक वर्षे काढून कंटाळा आलेली राधा चिचणीला गेली. ती राहीलाही घेऊन गेली. ऐन डोंगराच्या पायथ्याला पर्वती मागाचं घर होतं. अगदी सह्याद्रीच्या कवळ्यातच चिचणी बसली होती. सभोवतालची घनदाट झाडे, उंच डोंगर, बाजूला असलेलं कुरण, राधाला ते सारं नवंच वाटत होतं. त्यात पर्वतीचा संसारही नेटका होता. पिराजी, त्याची बायको, एक मूल आणि नुकतीच वयात आलेली पिराजीची बहीण सरूबाई. 60 वर्षाचा म्हातारा पर्वती आणि म्हातारी, ही सारी माणसं कशी एका माळेत ओवलेल्या मण्यासारखी वागत होती. 2 दिवसात सरूबाईची आणि राधाची चांगलीच ओळख झाली. फकीराची आई म्हणून पर्वती मोठ्या आदराने तिच्याकडे पाहू लागला. एकदा दोनदा बोलता बोलता तो बोलूनही गेला. बाई, तू साधी नाहीस, तू एका वाघाची आई आहेस. हे ऐकून राधाच्या अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं झालं. फकीराबद्दल तिला अभिमान वाटू लागला. पर्वतीचा तो संसार, ते घर, पिराजीचं मूल, हे सारं पाहून राधाच्या मनात नवाच विचार घोळू लागला. जर फकीराचं लग्न केलं तर त्यालाही मूल होईल, तेही संसाराला लागल. आणि आयाबाया सांगतात तसंच का होणार नाही? लोक म्हणतात स्त्री ही पुरुषाची व्यसन असते. मग आपण फकीराला, राधाला सरूबाईचा गोड स्वभाव, रंगरूप सर्व काही पसंत पडलं होतं. ही सर्व आपली जर सून झाली तर उभ्या गावात उजवी ठरेल, असा विचार करून एके दिवशी तिनं पिराजीला बाजूला घेऊन आपला हेतू सांगितला. पिराजी, एक गोष्ट बोलू? अक्का, विचारू नका, मला माग. पिराजी म्हणाला. माझं डोसकं कापून पायावर ठेवीन मी. नगं मला डोसकं तुझं, राधा म्हणाली. मला सरू देऊन टाक, मी फकीराचं लगीन करते. तुला सून पटली? हो, मला पटली. रंगानं, रूपानं, गुणानं, साऱ्यानं रे बाबा. मग लगेच घेऊन जा आणि लाव लगीन. बरं म्हणजे तू नामा निराळाच, बरं आहेस की. मग मी काय करू ते सांग. तू ह्या लग्नात काय करणार? काय करू? बोलवलंस तर पोळ्या खाईन. म्हणजे माझ्या आई त्या पोळ्या खाणार तू? मग सांग काय करू ते. लग्नाचा तू किती खर्च करणार? लगीनच करून देऊ. लगीन माझ्या दारात झालं पाहिजे. मग सारं सामान घेऊन येतो आणि तिथं करतो. मग जमलं, राधा हरकून म्हणाली. बाबासनी विचार सांजाला. त्याला काय विचारायचं? पिराजी म्हणाला. ही बातमी ऐकून आबा टेरीनं ढोलकं वाजवेल. तयारी कर, सारं लागल त्याला गाडीत भरीत चल. नवरी तुझी, नवरा तुझा, हे घर आहे तुझं. राधाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि जेव्हा संध्याकाळी ही गोष्ट पर्वतीला व इतरांना समजली तेव्हा सर्वांचे चेहरे हर्षानं मोहरले. सर्व लाजून चूर झाली. फकीराचं लग्न निश्चित करून राधा जल्दीनं परतली. फकीराच्या कपाळाचं बाशिंग आपण लवकरच पाहणार, या गोड विचारात त्या सासूसुना देहभान हरपल्या होत्या. आता आपण सासूनी आजी सासू होऊन सून आणि नात सून दोघे आपल्या हाताखाली येणार. केवढं हे आपलं नशीब. या कल्पनेनं राहीबाई मनातल्या मनात हसत होती. राधाबाई आणि राहीबाई दोघे कराडला आल्या. पिराजी त्यांना पोचवण्यासाठी गाडी घेऊन निघाला होता. तो बैलांना सारखा दाबीत होता. ऐन दुपारी त्यानं कृष्णा गाठली आणि भाकरी खाण्यासाठी वाळवंटावर गाडी सोडली. कृष्णाकाठच्या आमराईत दूरचे वाटसरू बसले होते. कोण जेवण करत होते, कोण चुली पेटून पीठ मळीत होते, तर कोण भाकरी खाऊन सावलीत आराम करत होते. राधा, राही, पिराजी यांनी दुपारचं जेवण त्या सावलीत उरकलं. त्याचवेळी दूर कुठंतरी तापसरीचा भयंकर रोग आला असून मुंगीप्रमाणे माणसं मरत असल्याचं ते वाटसरू एकमेकात बोलताना राधानं ऐकलं.
आणि तिचं काळीज सरकलं. 1-2 दिवसाच्या तापात माणूस मरतं हे ऐकून तर तिला भलतीच भीती वाटली. फकीराच्या लग्नाच्या कल्पनेनं मोहरलेलं तिचं मन ही तापसरीची बातमी ऐकून काळवंडलं. ती खिन्न झाली. तिला त्या अमराईत बसवना. तिनं पिराजीला सांगून गाडी झोपली आणि घरजवळ केलं. आली आली म्हणता कार्तिकी पौर्णिमा आली. सर्वत्र तुळशीची लग्न लागली आणि मग लग्नसराई सुरू झाली. पहिलीच तिथी धरून राधानं फकीराचं लग्न उरकून घेतलं. भोवतालच्या 20 गावात कोणाचं झालं नसेल असं फकीराचं लग्न झालं. इंग्रजी लष्कराला हुलकावणी देत स्वतः सत्तू 200 माणसासह लग्नाला आला होता. त्यानं सुरती रुपयाने नवरा नवरीची ओटी भरली. उभा गाव फकीरावर तांदूळ टाकायला राधाच्या दारात उभा आला. स्वतः विष्णुपंत, शंकरराव पाटील ह्या मंडळींनी देखरेख केली. आणि त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यापुढं माळानं गबऱ्याला येऊन दौडत येणारा रानोजी तरळला. दौलती आणि राहीबाई यांनाच वरबाप वरमाईचा मान मिळाला. त्यांनी मळवट भरला. राधा विधवा होती, परंतु ती आनंदात होती. तिला कुंकवाचं दुःख वाटत नव्हतं. सावळा तर मुख्य कारभारी होता. घमंडी, मुरा, बळी, साधू ही मंडळी आलेल्या पाहुण्यांची उस्तवारी करीत होती. फकीराच्या कपाळी 5 दिवस बाशिंग ठेवायचं असा निर्धार राधाने केला होता. नवरा नवरी बरोबर गेली. सर्व थोरांना मान दिला आणि लग्न संपलं. आपण एक महान कार्य पार पडलं असं राधा, दौलती, राही यांना वाटलं. दौलतीने राहीबाई यांनी बोलून दाखवलं. आता फकीराचं बाशिंग ह्या डोळ्यांनी बघितलं. आता हे कवा बी झाकू दे. आम्ही तयारी केली आहे. कार्तिक महिन्यापासून वैशाखापर्यंत 6 महिने फकीरा घर सोडून कुठेही गेला नाही. राधाचं काळीज डोंगरा एवढं झालं. लग्नाला आलेली सरूबाई 4 दिवस माहेरी जाऊन लगेच परत आली. ती राधाला काहीच काम करू देत नव्हती. सारं घर एकटीच आवरीत होती. त्यामुळं आम्ही जे पूर्वी कष्ट काढले त्यासाठी आता देवानं आम्हाला सुखच द्यायचा विचार केला आहे असं राधा, राहीबाई, दौलती यांना वाटू लागलं होतं. परंतु आता साधूवरही 4 तांदूळ पडावेत आणि ते पडलेले पहावे हा विचार काही त्या तिघांना सोडित नव्हता. 6 महिन्यापूर्वी दूर कुठेतरी चालू झालेली तापसरी आता अगदी जवळजवळ आल्याची बोलवा सुरू झाली. लोक काचबारले होते. मरणाच्या भयंकर कल्पना त्या खोऱ्यातील प्रत्येक माणसाच्या मनात नाचत होत्या. त्यातच गावच्या गावं, घराच्या घरं बसल्याच्या कथा एक दुसऱ्याला सांगत होते. आणि ते खरंही होतं. ती साथ अतिउग्र स्वरूप धारण करून इंच जमीन व्यापीत पुढं सरकत होती. आणि गावात साथ पसरताच भरला संसार जिथले तिथं टाकून लोक सैरावैरा पळत होते. जणू त्यांच्या पाठी भयंकर वनवास लागला होता. जो पळत नव्हता तो निश्चित मरत होता. 100 फक्त 10च कशीबशी वाचत होती. मरणाऱ्यांना पुरण्यासाठी माणसं उरत नव्हती. घरातील सर्वच माणसं एकदम तापसरीचं भक्ष्य होत होती. मग त्या घरात कोण मरण पावला हे पाहण्यासाठी कोणाला शुद्ध उरत नव्हती. या भयंकर साथीची बातमी ऐकून राधाचं काळीज पुन्हा सरकलं. दौलती हाबकला. राहीबाई घाबरली आणि त्या तिघांच्याही डोळ्यापुढं एकच प्रश्न नाचू लागला. आम्ही कुसळ वाढवून मेरू घडवला, पण आता ह्या तापाच्या साथीत ही मेरू टिकाव धरणार का? ही साथीची भयंकर भीती पाठीवर टाकून माणसं कसा तरी धीर धरत होती. परंतु पुन्हा दुसऱ्या एका तितक्याच भयंकर संकटानं मानवावर आक्रमण केलं. ज्येष्ठ महिना मागं गेला. मृग नक्षत्र निघालं. माणसांनी चपळी करून आपल्या जमिनी पेरून टाकल्या आणि येणाऱ्या साथीला तोंड देण्यासाठी मनाची तयारी केली. आकाशात ढगाने प्रचंड धडपड केली. अकराळ विकराळ ढग गगनात जमले व लगेच लोळत निघून गेले. एकही थेंब पृथ्वीवर पडला नाही. मृग नक्षत्र कोरडं ठाण निघून गेलं. मृग नक्षत्रानं दगा दिला, पण पुढील नक्षत्र काही असंच कोरडं जाणार नाही असा विचार करून माणसांनी कोलमडणाऱ्या मनाला आशेचा धीर दिला. पण दुसरं हे नक्षत्र असंच आलं तसंच गेलं. मग मात्र हाहाकार उडाला. आषाढ कोरडा गेला आणि धूळ उडू लागली. वळवानं उगवलेली गवतं मातीत एकरूप झाली. मातीत पेरलेलं बी पाखरांनी उकरून खाऊन त्याचा माग बुजवला आणि भयंकर दुष्काळ सुरू झाला. सुंदर प्रदेश भकास झाला. एक भयंकर आग सर्व काही जळून जावी तशी स्थिती झाली. माणसं हांबरू लागली. गुरं हडचिंद्या खाऊ लागली. रोग, दुष्काळ आणि मृत्यू हे हातात हात घालून सर्वश्रेष्ठ मानवतेला चिरडीत निघाले
आणि ते मृत्यूचं उग्र तांडव वाटेगावच्या समीप आलं. उपाशी माणसावर साथीनं सहज कब्जा केला. घरच्या घरं कणू लागली. दुष्काळानं केवळ हाडांचे सापळे केलेली माणसं गारद करायला मृत्यूला सोपं गेलं. वाटेगावात माणसं मरू लागली. 10 दिशांना अंधार दाटला. लोकांना वालीच उरला नाही. सुरुवातीला मसन वाटत काही चिता जळाल्या, पण लवकरच लाकडाची टंचाई झाली आणि मडी मात्याड करण्याचीच सर्वांवर पाळी आली. परंतु लवकरच तोही प्रश्न विकट झाला. दुष्काळातील उपासमारीनं अस्थिपंजर झालेल्या माणसांना दुसऱ्यासाठी खड्डा खणणं अवघड झालं. मग एका गोरीत बसतील तितकी मडी गाडली जाऊ लागली आणि मग डोंगरातील कोली लांडगे यांनी गावदरीला स्थळ दिला. वैरण न मिळाल्यामुळे मेलेली गुरं खाऊन गावची कुत्री माजली आणि सर्वत्र कोल्या कुत्र्याचं राज्य प्रस्थापित झालं. धन्यवाद.